सकाळचे 8 वाजले होते. माधुरीताई अजूनही झोपल्या होत्या. आई, उठा बरं, हा चहा घ्या, असा आवाज कानावर पडताच त्यांनी डोळे उघडले तर समोर त्यांची सून स्वाती चहाचा कप हातात घेऊन उभी होती. माधुरीताई रागाने म्हणाल्या, ठेव तिकडे. स्वाती चहाचा कप ठेवून निघून गेली. माधुरीताईंनी चहाचा कप घेतला आणि चहा पीत त्या विचार करायला लागल्या की ह्या 50 वर्षांमध्ये सर्व काही बदलले आहे. मी माझ्या सुनांच्या वयाची असताना माझी सकाळची किती धावपळ असायची. मी कामात किती व्यस्त असायचे. रोज सकाळी उठल्यानंतर सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार करायचे. पण आजकालच्या सुनांकडे तर वेळच नसतो. सासू सासऱ्यांच्या पाया पडल्यानंतरच माझा दिवस सुरू व्हायचा. त्यानंतर विक्रांत आणि शेखर यांना शाळेत पाठवणे. दिनकररावांना कामावर जाताना त्यांच्या हातात डबा द्यायचा. सासू सासऱ्यांच्या फरमाईशी पूर्ण कराव्या लागायच्या. त्यासोबतच दीर आणि नणंद यांचेही पाहावे लागायचे. एवढेच काय, पण नातेवाईकांचे येणे जाणे चालूच असायचे आणि एकाही पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही, अशी सासूने मला ताकीदच केली होती. मग काय, घरातील ही सर्व कामं मी एकटीच वैशालीला सांभाळत करायचे. चहा पीत हे सर्व आठवून माधुरीताई भूतकाळात हरवून गेल्या होत्या. तेवढ्यात आजी हा आवाज ऐकून माधुरीताई वर्तमानात आल्या. त्यांच्यासमोर त्यांचा लहान नातू शुभम उभा होता. तो म्हणाला, आजी, मला कपडे घाल ना, शाळेत जायचे आहे. मम्मी नाश्ता बनवत आहे. तेव्हा माधुरीताई म्हणाल्या, जा तू तुझ्या छोट्या मम्मीकडून कपडे घालून घे. तो बबड्या आवाजात म्हणाला, ती भांडी घासत आहे ग आजी. तेव्हा माधुरीताई अंथरुणातून उठल्या आणि शुभमच्या हाताला धरून स्वयंपाक खोलीमध्ये घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, हे काय आहे? आता तू शुभमला कपडे सुद्धा घालू शकत नाहीस का? सर्व भांडी आत्ताच घासण्याची काय गरज आहे? भांडी कुठे पळून जाणार आहेत की तू? काय सुना आहात ग तुम्ही? मी अजून अंथरुणातून उठले नाही की लगेच मला कामे लावायला सुरुवात केली का तुम्ही? असे बोलत त्या बाथरूममध्ये निघून गेल्या. संध्याकाळी मुले ऑफिसवरून येण्याआधी माधुरीताई तोंड पाडून डोक्याला हात लावून बसल्या होत्या. मोठा मुलगा ऑफिसवरून आला आणि त्याने विचारले, आई, काय झाले? तू अजून तयार झाली नाहीस? त्या म्हणाल्या, माझी तब्येत काही ठीक नाही, तुम्ही लोक जा. तेव्हा विक्रांत नाराज होऊन म्हणाला, काय झाले आई? तुला ताप तर आला नाही ना? असे म्हणत त्याने आईच्या कपाळाला हात लावून पाहिला. त्या म्हणाल्या, नाही, मला ताप वगैरे काही आलेला नाही, फक्त माझे डोके जरा जड झाले आहे. विक्रांत लगेच आपल्या पत्नीला स्वातीला बोलावून म्हणाला, स्वाती, आईला औषधं दे. थोड्या वेळात तिला आराम वाटेल. मग त्यानंतर आपण सर्वजण मिळून जाऊयात. आपल्याला देशपांडे काकांच्या घरी कार्यक्रमाला जायचे आहे आणि तुला तर त्यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे आई. तेवढ्यात शेखरसुद्धा ऑफिसवरून आला. त्याने ऐकले. आई म्हणत होती, मी सांगितले ना विकी, मी येणार नाही, तुम्ही सगळे जा म्हणून. यावर विक्रांत म्हणाला, आई, मग काय तू एकटी राहणार आहेस का घरी? आणि आता आपल्याला कार्यक्रमाला जायचे म्हटल्यावर घरामध्ये जेवणसुद्धा बनवलेले नाही. तेव्हा माधुरीताई म्हणाल्या, माझ्या खाण्यापिण्याची काळजी करण्याची काही एक गरज नाही. आणि राहिली गोष्ट एकटे राहण्याची, तर घरात तुम्ही सर्वजण आहात तरीसुद्धा मी एकटीच आहे ना? असे बोलून माधुरीताई त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या आणि विक्रांत अवाक होऊन आईकडे पाहू लागला. त्यानंतर विक्रांतही त्याच्या खोलीमध्ये गेला आणि त्याच्या पत्नीला स्वातीला म्हणाला, स्वाती, तू सर्वांना सांगून टाक की आता कोणीही कार्यक्रमाला जाणार नाही. स्वाती काही बोलली नाही. ती बिचारी तयार होऊन बसली होती, पण जायचे नाही म्हटल्यावर कपडे बदलून स्वयंपाकघरात निघून गेली. तिची धाकटी जाऊ अनितासुद्धा तिच्या कामाला लागली. मुलेसुद्धा उदास होऊन झोपायला गेली. पूर्ण घरभर शांतता पसरली. शेखरला त्याच्या पत्नीने सांगितले की विक्रांत भाऊजी आई येत नाही म्हटल्यानंतर देशपांडे काकांच्या कार्यक्रमाला जायला नको म्हणत आहेत. हे ऐकून शेखर म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो. असे बोलून तो बाहेर निघून गेला. घरात शांतता पसरली होती.
स्वाती आणि अनिताने मिळून स्वयंपाक बनवला, पण तरीही माधुरीताई जेवल्या नाहीत, म्हणून कोणीही जेवले नाही. आता घरातील सर्वजण झोपले होते, पण विक्रांतला मात्र झोप येत नव्हती. आज तो खूप उदास वाटत होता. यामुळे नाही की आज तो कार्यक्रमाला गेला नाही म्हणून, पण तो आईमुळे दुःखी होता. त्याच्या बाजूला स्वाती झोपली होती. तो तिला हळू आवाजात म्हणाला, स्वाती, झोपलीस का? ती म्हणाली, काय झाले? तुम्हाला काही हवे आहे का? बिचारी स्वाती. दिवसभर घरातील कामे करून स्वाती थकून जायची. कधी कधी ती तिच्या नवऱ्याला शेवटचे कधी बोलली होती हे देखील तिला आठवत नव्हते. त्यामुळे विक्रांतला बोलताना तो तिला अनोळखी असल्यासारखा वाटायचा. विक्रांत सुद्धा रात्रीची गाढ झोपलेली पाहून तिची झोपमोड करत नव्हता. तो स्वातीला म्हणाला, स्वाती, आईला काय झाले आहे ग? स्वाती म्हणाली, आता मला काय माहिती, तुमची आई आहे, तुम्ही जाऊन विचारा त्यांना. तेव्हा विक्रांत म्हणाला, का? ती तुझी आई नाही का? स्वाती हसली आणि म्हणाली, जर तुमच्या आईने मला कधी मुलगी समजली नाही, मग ती माझी आई कशी होऊ शकेल? मी तर फक्त त्यांची सून आहे, तेही बिना हाडामासाची, अगदी मशीनप्रमाणे त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणारी. तो स्वातीला म्हणाला, असे बोलू नकोस ग स्वाती, माझी आई पूर्वी अशी नव्हती. यावर स्वाती म्हणाली, पण लग्न होऊन जेव्हा मी या घरामध्ये पाऊल टाकले तेव्हापासून तर त्या अशाच आहेत. तो म्हणाला, नाही, माझी आई अशी नव्हती. ती आता पूर्वीसारखी मन मोकळेपणाने बोलत नाही. तिच्या मनातील कोणालाही काही सांगत नाही. नवऱ्याचे बोलणे ऐकून स्वाती लगेच म्हणाली, हो, पण प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप नक्की करतात आणि जरा काही चूक झाली की लगेच काहीही बोलायला मागे पुढे पाहत नाहीत. समोरच्या माणसाला काय वाटेल याचा विचारसुद्धा करत नाहीत. कोणाला कशाला तुमच्या आई मलाच नावे ठेवतात. माझ्याच खानदानाचा उद्धार करतात, टोमणे मारतात, पण त्या मोठ्या आहेत म्हणून मी आजपर्यंत त्यांना कधी उलटून बोलले नाही. विक्रांत म्हणाला, हे काय बोलतेस तू स्वाती? खरे तेच बोलतीये. मला सांगा, तुम्ही किती वेळ असता घरामध्ये? दिवसभर तर मी सर्व सहन करते, पण आजपर्यंत तुम्हाला किंवा आईंनाही काही बोलले नाही. आम्ही दोघी सुना एवढ्या चांगल्या वागूनसुद्धा त्या उगाचच काहीही कारण नसताना तुम्ही यायच्या वेळी तोंड फुगवून बसलेल्या असतात. स्वाती हे सर्व रागाने बोलत होती. तेव्हा विक्रांत म्हणाला, बस कर आता. आई ह्या घरामध्ये सर्वात मोठी आहे. जर ती आपल्या चुकांवर बोट दाखवते तर याचे वाईट कशाला वाटून घ्यायचे? स्वाती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आजपर्यंत मला जे काही बोलते त्यावर विश्वास ठेवला आहे का? जाऊ देत, मला आता झोपू द्या. माझी सकाळ रोज पहाटेच्या अंधारामध्येच होते. तुमचे काय, तुम्ही 8 वाजेपर्यंत आरामामध्ये झोपता. असे बोलत स्वाती विक्रांतकडे पाठ करून झोपली. पण तरीही विक्रांतच्या डोळ्यांमध्ये झोप नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर लहानपणापासून आत्तापर्यंतच्या सर्व आठवणी येत होत्या आणि तो त्यामध्ये हरवून गेला. विक्रांत जेव्हा 10 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बाबांचा मृत्यू झाला होता. 3 भाऊ बहिणींमध्ये विक्रांत सर्वात मोठा होता. त्यानंतर सर्वात धाकटी वैशाली होती. बाबा गेले तेव्हा ती 1 वर्षाची होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर माधुरीताईंना खूप मोठा धक्का बसला, पण आपल्या मुलांसमोर त्यांनी ते दुःख कधी दाखवले नाही, बाहेर येऊ दिले नाही. माधुरीताईसमोर पूर्ण आयुष्य पडले होते. आपल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये पहाड बनून माधुरीताईंनी आपल्या आयुष्याच्या गाडीला ओढले. त्यांच्या पतीची जी काही साठवलेली जमापुंजी होती ती त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये खर्च केली आणि त्यांना असे लायक बनवले की ते आपल्या स्वतःच्या पायांवर उभे राहू शकतील. आईने केलेला संघर्ष विक्रांतने जवळून पाहिला होता. त्यामुळे लहानपणापासून तो खूप समजूतदार होता. परिस्थितीने त्याला त्याच्या घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंडाळून ठेवले होते. त्याची आई त्याचा आदर्श होती. माधुरीताईंची 3ही मुले महत्त्वाकांक्षी होती. ज्या दिवशी विक्रांत इंजिनियर झाला तेव्हा माधुरीताईंना वाटले की त्यांचे आयुष्य सफल झाले. कित्येक वर्षांपासून हृदयामध्ये दाबून ठेवलेले दुःख आज बाहेर पडले होते. तेव्हा बंद खोलीमध्ये नवऱ्याच्या फोटोसमोर माधुरीताई जोरजोरात रडल्या. त्या म्हणाल्या, आता तरी तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रार नाही ना?
मी आई आणि वडील ह्या दोघांचे प्रेम देऊन माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. 3 वर्षानंतर शेखरला सुद्धा एका फर्ममध्ये नोकरी लागली. त्यानंतर दोन्ही मुलांचे लग्न माधुरीताईंनी धूमधडाक्यात केले. त्यांची मोठी सून स्वाती जेव्हा सासरी आली तेव्हा तिचे शिक्षण चालू होते. पण सासरी येताच घराची मोठी सून म्हणून माधुरीताईंनी स्वातीला घराच्या जबाबदारीत बांधून टाकले. त्यानंतर 1च वर्षात ती आईसुद्धा झाली. आपल्या शिक्षणाला तिलांजली देऊन ती हळूहळू घरगृहस्थीमध्ये बुडून गेली. पण धाकट्या सुनेने अनिताने लग्नानंतर सुद्धा आपले शिक्षण सुरू ठेवले आणि शेखरच्या मदतीने तिला त्याच्याच कंपनीमध्ये नोकरी मिळाली. लहानपणापासून विक्रांत आणि शेखर यांच्या स्वभावामध्ये खूप फरक होता. विक्रांतच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी त्याची आईच सर्व काही होती. आईच्या प्रत्येक बोलण्यावर तो डोळे झाकून विश्वास ठेवत होता. तो त्याच्या आईच्या मनाविरुद्ध कोणतेही काम करत नव्हता. त्यासाठी त्याने त्याच्या इच्छांना आकांक्षांना महत्त्व दिले नाही. लग्नानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. त्याच्यासाठी सर्वात आधी त्याची आई होती आणि त्यानंतर पत्नी. शेखरसुद्धा आईवर खूप प्रेम करत होता, पण तो आईचा अंधभक्त नव्हता. आईच्या चुकीच्या गोष्टींचे तो समर्थन कधीच करत नव्हता. त्याच्यासाठी चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर असे होते, मग ती गोष्ट कोणीही का केली असेना. त्याच्यासाठी आईचे स्थान वेगळे होते आणि बायकोचे स्थान वेगळे. आई आणि भावांमध्ये वाढलेली वैशाली घराच्या सुखदुःखांपासून वेगळी होती. विक्रांतला नोकरी लागल्यानंतर त्याने बहिणीला कधीही काही कमी पडू दिले नाही. आज वैशालीचे लग्न एका चांगल्या कुटुंबामध्ये झाले आहे आणि ती आनंदी आहे. माधुरीताईंना एकूण 4 नातवंडे आहेत. त्यामध्ये 2 मुले विक्रांत आणि 2 मुले शेखरची आहेत. आजी झालेल्या वैशालीताई आता आपल्या जबाबदारीपासून मुक्त झाल्या होत्या, पण आपल्या आयुष्याच्या ह्या वळणावर येऊन माधुरीताई खूप बदललेल्या होत्या. कधी प्रेम तर कधी वात्सल्याने भरलेल्या माधुरीताई आज एक कठोर सासू बनल्या होत्या. सुनांना मानसिक त्रास देत होत्या. त्यांच्या ह्या वागण्यामुळे त्या आपल्या सुनांपासून सुद्धा दिवसेंदिवस दूर होत होत्या. नेहमी सुनांकडून जास्त अपेक्षा ठेवणे, आपल्याच घरातील लोकांना परके समजणे, त्यामुळे सुना त्यांच्याशी कधीच मोकळेपणाने बोलल्या नाहीत. सुना सासूच्या स्वभावामुळे त्यांना जास्त बोलत नव्हत्या आणि त्यांना असे वाटायचे की त्यांचे आपले असे घरात कोणी नाही, त्या एकट्या आहेत. जेव्हापासून त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते त्यांनी स्वयंपाकखोलीमध्ये ढुंकून देखील पाहिले नव्हते. कधी कधी त्या स्वयंपाकखोलीमध्ये जायच्या, तेही तिथे स्वच्छता आहे की नाही किंवा घरातील किराणा सामान किती संपले आहे हे पाहण्यासाठीच. पण तेव्हाही टोमणे मारून सुनांना हैराण करायच्या. विक्रांतने आपल्या आईला शपथ घातली होती की आई, आता सुना आल्या आहेत तर तुला आजपासून काम करण्याची काही एक गरज नाही. माधुरीताई ह्या गोष्टीमध्ये भाग्यशाली होत्या की स्वाती आणि अनिताने कधीच त्यांची उपेक्षा केली नाही. त्यांच्यासमोर कधीच तोंड उघडले नाही. आज रविवारचा दिवस होता. सर्वांना सुट्टी होती. तेव्हा विक्रांत आईला म्हणाला, आई लवकर जेवायला ये. माधुरीताई विव्हळत खुर्चीवर येऊन बसल्या. रविवारची सर्वजण वाट पाहायचे, कारण रविवारी घरातली सर्वजण एकत्र जेवण करायचे. कारण इतर दिवशी सर्वजण आपापल्या कामांमध्ये बिझी असायचे आणि इतर वेळी दुपारच्या जेवणाची कोणाचीही वेळ निश्चित नसायची. माधुरीताईंना जेवण गरम लागायचे, त्यामुळे त्या जेवायला बसल्या की स्वाती त्यांना वर वर लागेल तशा गरम गरम चपाती लाटून द्यायची. त्यामुळे स्वातीचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरामध्ये जायचा. अनिता ऑफिसला निघून जायची, पण जेवढा वेळ ती घरामध्ये असायची ती स्वातीला मदत करायची. स्वातीला सुद्धा आपल्या जावेबद्दल काहीही तक्रार नव्हती. आज रविवारी जेव्हा जेवत असताना शेखर म्हणाला, आई आज वहिनीने जेवण खूप टेस्टी बनवले आहे ना? तेव्हा स्वाती म्हणाली, काय भाऊजी, खरंच का जेवण टेस्टी झाले आहे की तुम्ही मला मस्का मारत आहात? स्वाती असे बोलताच सर्वजण हसायला लागले आणि धीर भाऊजाईची चेष्टा मस्करी चालत राहिली. पण माधुरीताई काही हसल्या नाहीत. उलट त्या तोंड फुगवून बसल्या होत्या. तेव्हा विक्रांत प्रेमाने आईला म्हणाला, आई काय झाले, तुझी तब्येत ठीक नाही का? तेव्हा माधुरीताई म्हणाल्या, तूच सांग आता काय खायचे मी? भाजीत तर एवढे मीठ जास्त झाले आहे की माझ्या घशाखाली ही भाजी उतरत नाही. यावर लगेच शेखर म्हणाला, मग आई तू दुसरी भाजी खा ना.
तेव्हा लगेच माधुरीताई म्हणाल्या, हे बघ, ह्या भाजीमध्ये मसाला किती कमी आहे. असे वाटते की ही भाजी एखाद्या पेशंटला खाण्यासाठी बनवली आहे. सासूचे बोलणे ऐकून स्वाती उदास झाली. खरे तर आज तिने खूप प्रेमाने सासूच्या आवडीची भाजी बनवली होती. शेखरने हे बरोबर ओळखले, पण तो काही बोलला नाही. तेव्हा विक्रांत म्हणाला, स्वाती, जा बरं आणि आईला विचारून दुसरी कोणती एखादी तरी भाजी बनव. अगं, असे कसे होईल? आपण सर्वजण जेवतोय आणि आई उपाशीच राहणार. तेव्हा स्वाती काही बोलली नाही. ती अर्धवट जेवण करून उठायला लागली आणि हे पाहून शेखरला राहावले नाही. तो नाराज होऊन म्हणाला, हे असे कसे रे दादा? वहिनी जेवत असताना तिला मध्येच आईसाठी भाजी बनवायला जा असे कसे म्हणतोस? वहिनी, आता काही बनवू नकोस. एवढे जेवण आहे, आई पुलाव आणि कोशिंबीरही खाऊ शकते. असे बोलून शेखरने त्याच्या वहिनीचा हात पकडून तिला पुन्हा एकदा जेवायला बसवले. तेव्हा विक्रांत म्हणाला, अरे शेखर, तू गप्प बस, जाऊ देत स्वातीला. शेखर म्हणाला, नाही दादा, वहिनी जाणार नाही. तेव्हा शेखर आईकडे बघून म्हणाला, काय गाई, आमच्या सर्वांच्या आनंदासाठी आज एक दिवस तू पुलाव कोशिंबीर खाऊ शकत नाहीस का? वहिनी नेहमीच तर तुझ्या आवडीचे जेवण बनवत असते. आज एक दिवस भाजी बनवताना काहीतरी कमी जास्त झाले म्हणून त्याचा एवढा इश्यू करण्याची काही गरज नाही. आणि आई, तू कधीतरी वहिनीच्या भावनांची जरी कदर करत जा. मला एक विचारायचे आहे, स्वाती वहिनी नेहमी सर्वांच्या मागण्या पूर्ण करत असते, पण तिला काय हवे काय नको असे कधी कोणीतरी तिला विचारले आहे का? आता मला सुद्धा पनीरची भाजी आवडत नाही, तरीसुद्धा मी खातोयच ना. ते फक्त यासाठी की ह्या क्षणासाठी आपण आठवडाभर वाट पाहत असतो, कारण रविवारच्या दिवशीच आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करतो. आजचे जेवण महत्त्वपूर्ण नाही, पण जेवणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र बसून एकमेकांच्या खूप जवळ येतो. दादा, तू पाहिलेस ना, मी जरा वहिनीचे कौतुक केले तेव्हा वहिनीचा नाराज झालेला चेहरा किती खुलला होता. हे ऐकून विक्रांत रागाने म्हणाला, शेखर, तुला आईबद्दल काहीच कसे वाटत नाही? आधी आपल्यासाठी आपली आई महत्त्वाची. जर तीच उपाशी पोटी राहिली तर मग माझ्या तरी घशाखाली कसा घास उतरेल? माधुरीताई आत्तापर्यंत गप्प होत्या, पण हे सर्व ऐकून त्या म्हणाल्या, हे बघा, तुम्ही दोघे माझ्यामुळे अजिबात वाद घालत बसू नका. मीच तरी ह्या घरात वादाचे मूळ आहे. त्यामुळे आता मला ह्या घरात राहण्याची इच्छाच नाही आणि ह्यापेक्षा जास्त मी तुम्हा लोकांना काही बोलू शकत नाही. असे बोलून माधुरीताई जेवणाच्या ताटावरून उठल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. तेव्हा शेखरची बायको अनिता तिच्या नवऱ्याला म्हणाली, काय गरज होती राईचा पर्वत बनवण्याची? शेखर, हे सर्व तुमच्यामुळे झाले आहे. स्वातीताईंनी जर भाजी बनवली असती आणि आपण सर्वजण आणखी काही वेळ जेवायचे थांबलो असतो तर काय आभाळ कोसळले असते का? शेखर म्हणाला, मग तूच जाऊन का बरं बनवली नाहीस आईसाठी एखादी भाजी? यावर अनिता काहीही बोलली नाही, ती गप्प बसली. विक्रांत म्हणाला, शेखर, तू आईसमोर उगाच स्वातीची बाजू घेत जाऊ नकोस. शेखर म्हणाला, दादा, तुला माझे बोलणे समजलेले नाही. अरे, माझ्या बोलण्याचा हा हेतू नव्हता, पण मी नोटीस केले आहे, आई प्रत्येक वेळेस उगाच टेन्शनमध्ये असते. साध्या साध्या गोष्टींवर नाराज होते, चांगल्या गोष्टीत चुका काढते. अरे, ही आईची सवय होऊन राहिली आहे आणि मला हे अजिबात आवडत नाही. आणि मी म्हणालो खरा आणि त्याला, तू आईसाठी भाजी बनवायची होतीस, पण मला ह्या गोष्टीचीही काही गॅरंटी नाही की आईला आणि त्याने ही बनवलेली भाजी आवडली असती म्हणून. दादा, माणसाचे मन जर चांगले नसेल तर त्याला काहीही चांगले वाटत नाही. शेखरने असे बोलताच विक्रांत रागाने म्हणाला, मला ठाऊक आहे, तुला आई आवडत नाही. तू म्हणशील तर मी आईला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ का? मीही जातो आईबरोबर. शेखर म्हणाला, अरे दादा, हे काय बोलतोयस? तुला काही कळते का? तू शुद्धीवर आहेस का? विक्रांत म्हणाला, मी जे काही बोलतोय ते पूर्ण शुद्धीत राहून बोलतोय. असे बोलून तो रागाने बाहेर निघून गेला. सर्वांची जेवणाची ताटं टेबलावर तशीच होती. स्वाती आणि अनिताने जेवणाची ताटं उचलली. आज त्या गोष्टीला 2 आठवडे झाले होते. माधुरीताई त्यांच्या खोलीमध्ये गप्प बसल्या होत्या. त्या दिवशीपासून घरामधील सर्व आनंद कुठेतरी हरवला होता. दोन्ही भावांमधील बोलणे सुद्धा कमी झाले होते. माधुरीताई नेहमी उदास बसलेल्या असायच्या. सुना एखाद्या मशीनप्रमाणे जीवन जगत होत्या आणि मुले मात्र आपल्या दुनियेमध्ये मस्त होते.
आज सकाळी जेव्हा माधुरीताईंचा मोबाईल वाजला तेव्हा त्यांनी पाहिले तर त्यांच्या मुलीचा, वैशालीचा फोन आला होता. तिने आईला 2 दिवसांनी 15 दिवसांसाठी माहेरी येणार असल्याचे सांगितले. 2 दिवसांनी मुलगी येणार आहे हे समजल्यावर कितीतरी महिन्यांनी माधुरीताईंच्या ओठावर हसू आले होते. त्यांना आता कुठे असे वाटत होते की माझ्या हक्काचे कोणीतरी माझ्याकडे येत आहे. माझी मुलगीच अशी एकमेव व्यक्ती आहे जिच्यासोबत त्या आपले सुखदुःख वाटू शकत होत्या. या घरातील माणसे तर आपल्या मर्जीचे मालक आहेत. कोणाला माझ्याबद्दल काही वाटत नाही असा विचार माधुरीताई करायला लागल्या. तेवढ्यात त्यांचा नातू शुभम आजीकडे आला आणि त्याने आजीला विचारले, आजी, कोणाचा फोन आला होता? तेव्हा त्या आनंदाने म्हणाल्या, अरे बाळा, तुझी आत्या येणार आहे. माधुरीताईंनी शुभमला प्रेमाने जवळ घेतले. इतर वेळी आजी त्याला कधी प्रेमाने बोलतही नव्हती की जवळ घेत नव्हती. आज आजी जेव्हा शुभमला प्रेमाने बोलली तेव्हा तो चकित होऊन आजीकडे पाहू लागला आणि तो पटकन धावत आपल्या आईकडे गेला. संध्याकाळपर्यंत सर्वांना ठाऊक झाले की वैशाली पुण्यावरून येत आहे. सर्वजण खुश होते, पण कोणीही काही बोलले नाही. घरातील वातावरण शांत होते. दोन्ही भाऊ हॉलमध्ये बसले होते. माधुरीताई सुद्धा तिथेच बसल्या होत्या. अनिताही आताच ऑफिसवरून थकून आली होती. ती सुद्धा एका कोपऱ्यात खुर्चीवर बसली होती. ते सर्वजण शांतपणे टीव्ही पाहत होते. तेव्हा स्वातीने सर्वांसाठी ट्रेमध्ये चहा आणला आणि सर्वांच्या हातात चहाचे कप देऊन ती तिथेच उभी राहिली. तेवढ्यात सासू म्हणाली, स्वाती बाळा, इकडे ये. स्वाती चकित झाली, कारण लग्न होऊन घरात आल्यापासून आज पहिल्यांदा तिच्या सासूने तिला प्रेमाने स्वाती बाळा असे बोलले होते. तिचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती पटकन सासूच्या एकदम जवळ येऊन उभी राहिली. तेव्हा माधुरीताई तिला म्हणाल्या, सुनबाई, आपल्या घरामध्ये तूप आहे का? माझी वैशाली येणार आहे. अगं, तिला करंज्या फार आवडतात. मी विचार करते आपण तिघींनी मिळून आज करंज्या बनवाव्यात. आईचे बोलणे ऐकून सर्वजण चकित झाले होते. स्वाती म्हणाली, अहो आई, ताई येणार आहेत तर आपण नक्की बनवूया. तिघी सासू सुनांनी मिळून करंज्या बनवल्या. त्यानंतर बेसनाचे लाडू देखील बनवले. मग काय, माधुरीताईंच्या फरमाईशी वाढत गेल्या. अखेर वैशाली आली, पण तिच्यासोबत तिचा नवरा आला नव्हता. ती आपल्या मुलासोबत एकटी आली होती. तिच्या नवऱ्याला सुट्टी मिळाली नाही असे ती म्हणाली. लग्नानंतर वैशाली 2 वर्षांनी पहिल्यांदा माहेरी आली होती. घराचे पूर्ण वातावरण बदलले होते. माधुरीताई दिवसभर वैशाली आणि तिच्या मुलांमध्ये व्यस्त असायची. वैशाली तिच्या आईच्या खोलीमध्ये झोपायची, त्यामुळे रात्री बऱ्याच उशिरापर्यंत त्या दोघी मायलेकी गप्पा मारायच्या. एके दिवशी माधुरीताई घरातील सर्वांसमोर आपल्या मुलीला म्हणाल्या, वैशाली, तू जाताना मीही तुझ्यासोबत पुण्याला येईन म्हणते. आईचे बोलणे ऐकून विक्रांत आणि शेखर चकित झाले. ते काहीच बोलले नाहीत. आता वैशालीला येऊन 5-6 दिवस झाले होते. वैशालीने सुद्धा आईमध्ये झालेल्या बदलाला ओळखले होते. तिने हेही पाहिले की तिची आई जेवढी तिची काळजी करत होती त्यांना तेवढी काळजी इतर कोणाची वाटत नव्हती. त्या फक्त आपल्या मुलीसोबत हसून खेळून राहत होत्या आणि घरातील इतर लोकांसोबत दूर राहायच्या. एके दिवशी माधुरीताई वैशालीसोबत हसत गप्पा मारत होत्या. तेवढ्यात विक्रांत आला, जो 2-3 दिवसांसाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. घरात आल्याबरोबर त्याने आईला वाकून नमस्कार केला, पण तेव्हा माधुरीताई मुलाला पाहून अचानक गप्प झाल्या. वैशालीने निरीक्षण केले होते. जेव्हा वैशालीने तिच्या आईला हे विचारले की तिने दादाला आल्यानंतर त्याची विचारपूस का केली नाही, कारण याआधी तर माधुरीताई विक्रांत ऑफिसवरून आला की लगेच त्याच्याकडे जायच्या, त्याची विचारपूस करायच्या. तेव्हा लेकीने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले की आता त्याचे लग्न झाले आहे, त्याला बायको मुले आहेत की त्याची विचारपूस करायला. वैशाली आपल्या आईमध्ये झालेल्या या बदलामुळे खूप दुःखी होती, कारण आई प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढत होती. हे आता वैशालीलाही समजले होते, पण तिच्या विक्रांत दादाला आईमधील झालेला बदल दिसत नव्हता. तिने असा विचार केला की जर तिची आई तिच्यासोबत तिच्या सासरी आली तर दादा स्वाती वहिनीचे जगणे मुश्किल करून टाकेल. तिची प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना वैशालीसोबत केली जाईल. दुपारी वैशाली आणि माधुरीताई जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीत बसल्या होत्या. तेवढ्यात स्वातीने येऊन त्यांना चहा दिला. माधुरीताईंना दुपारी चहा पिण्याची सवय होती. स्वाती चहा देऊन जातच होती की तेवढ्यात वैशालीने तिला थांबवले
ती म्हणाली, वहिनी तू सुद्धा बस ना आमच्यासोबत. तेव्हा स्वाती बसली, पण माधुरीताईंनी लगेच तोंड वाकडे केले. स्वाती समजूतदार होती. ती तिच्या मुलाचा बहाणा करून उठली आणि निघून गेली. हे काही वैशालीला आवडले नाही. वैशालीने एक मोठा श्वास घेतला. तेव्हा तिची आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय झाले वैशाली? ती म्हणाली, आई तुला वहिनीमध्ये असे वेगळे काही जाणवले नाही का गं? की 5 वर्षांमध्ये ती किती म्हातारीसारखी दिसायला लागली आहे. वैशालीचा उदास चेहरा पाहून माधुरीताईंनी विचारले, तुला कोणी काही बोलले आहे का? तेव्हा ती म्हणाली, नाही ग आई, पण मला एका गोष्टीचे दुःख आहे की मला तुझ्याप्रमाणे ह्या घरामध्ये एखाद्या पाहुण्याप्रमाणे राहायचे नाही. माधुरीताई म्हणाल्या, याचा आता काय अर्थ आहे? वैशाली म्हणाली, हो आई, मला इथे येऊन आता 1 आठवडा झाला आहे, पण ह्या घरामध्ये तुला सोडून काहीच बदल झालेला दिसत नाही. घरात फक्त तू एकटी बदलली आहेस. आई तुला याची जाणीव आहे का? तुझ्या मुलांसारखी मुले खूप कमी आईवडिलांना लाभतात. अगं तुझ्या दोन्ही सुना तुझ्या इशाऱ्यांवर नाचतात. तुझ्या पुढे त्यांची तोंड उघडण्याची हिंमत नाही. आई तू किती सुखात आहेस याची तुला काहीही कल्पना नाही, आणि हे सर्व तुझ्या कष्टाचे फळ आहे. तेव्हा माधुरीताई म्हणाल्या, नाही बाळा, तुला ठाऊक नाही, हे जे काही करतात ते आपले कर्तव्य म्हणून करतात. इथे कोणाला माझ्याबद्दल काही प्रेम वगैरे नाही. मला ह्या सर्वांच्या नजरेमध्ये परकेपणा दिसतो, असे माधुरीताई उदास होऊन म्हणाल्या. तेव्हा वैशाली आईला म्हणाली, मला सांग आई, ह्या 5 वर्षामध्ये तू कधी स्वाती वहिनीत तुला तुझी मुलगी दिसली? की तू किती वेळा तिला प्रेमाने बेटी म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवलास? कधी तिला तुझ्या काय इच्छा आहेत असे विचारून ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेस? तू कधी तिच्या भावनांना समजून घेतलेस का? मग तू कशी तिच्याकडून अपेक्षा करू शकतेस की त्यांनी तुला आई समजावे आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावे? अगं आई, प्रेम दिले तरच प्रेम मिळते. माधुरीताई हैराण होऊन वैशालीकडे पाहू लागल्या. वैशाली पुढे म्हणाली, तू उगाचच तुझ्या सुनांचा तिरस्कार करतेस. त्यामुळे आई, एके दिवशी तू तुझ्या दोन्ही मुलांना दुरावशील. दोन्ही मुले तुझी कधीही तुला मनापासून बोलणार नाहीत. आई, तुझे सर्व जीवन कष्ट आणि संघर्षामध्ये गेले आहे. मग तू ते कष्ट कोणासाठी केलेस? तुझ्या मुलांसाठीच ना? त्यांचे लग्न व्हावे, संसाररूपी वेल वाढावी, आपल्या मुलांचे सुंदर असे एक विश्व असावे, असेच तुला तेव्हा वाटत असेल ना? मग आज जेव्हा ते आपल्या संसारामध्ये रमले आहेत, तर मग याचे तुला दुःख का वाटते आहे आई? यावर माधुरीताई म्हणाल्या, माझ्या भावनांना समज बाळा. मी माझे आयुष्य तुम्हा मुलांकडे पाहून घालवले. मी आईच्या कर्तव्यासोबत बापाचे कर्तव्यसुद्धा निभावले आहे. मग एवढे सर्व करूनही जर मी माझ्या मुलांकडून थोडीशी अपेक्षा करू शकते, तर मग हा माझा अधिकार नाही का? वैशाली म्हणाली, आई, नक्कीच तुझ्या मुलांवर आणि सुनांवर अधिकार आहे, पण यालाही काही लिमिट असते. अगं आई, तुझ्या सुना लाखात एक आहेत. खूप कमी सासवांना अशा सुना मिळतात. तू विनाकारण त्यांच्या चुका काढत बसलीस, त्यांच्यावर बंधने घालत बसलीस, तर एक दिवस असा येईल की तुझे मुले आपापल्या बायकांना घेऊन वेगळे राहतील. मग तेव्हा तू काय करणार आहेस? बाबा गेल्यानंतर तू जो एकटेपणा सहन केला, त्यापेक्षा हा एकटेपणा भयंकर असेल. मला ठाऊक आहे तुझ्या सुनांकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत. तुला असे वाटते की तू जसा सासुरवास सहन केला तसा वहिनींनीही करावा. नवऱ्यासोबत जेवायला बसू नये. नेहमी दोन्ही सुनांचा डोक्यावर पदर असावा. रोज सकाळी सुनांनी उठल्याबरोबर तुला वाकून नमस्कार करावा. आई, आता जमाना बदलला आहे. माधुरीताई आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या, कारण तिने त्यांच्या मनातील बरोबर ओळखले होते. वैशाली म्हणाली, आई, मी बरोबर बोलतीये ना? ह्याच अपेक्षा आहेत ना तुझ्या? आई, मला सांग, माझ्या सासूबाईंनी मला जर असा त्रास दिला तर तुला आवडेल का? तेव्हा माधुरीताई या गोष्टीवर रडायला लागल्या. पण आईचे अश्रू पाहून वैशाली रडली नाही. ती पुढे म्हणाली, आई, जर तू तुझ्या सुनांना, ज्या तुझ्या प्रत्येक सुखदुःखाचा भाग आहेत, त्यांना जर तू आपली मुलगी मानू शकली नाहीस, तर मग तुझ्या जावयाला तरी तू तुझा मुलगा कसा मानू शकतेस? अगं, तो तर तुझ्या कधी नजरेसमोरही नसतो. आणि आई, मी तुला माझ्यासोबत पुण्याला येऊ नको असे म्हणत नाही. मलाही वाटते की माझ्या आईने माझ्याकडे येऊन राहावे. पण तू ह्या घरातील या माणसांना कंटाळून माझ्याकडे आलीस तर मला हे अजिबात चांगले वाटणार नाही. अगं, ते माझे भाऊ आहेत.
आणि तुझ्यासोबत मला त्यांचीही सुखदुःखाची काळजी आहे. विक्रांत दादा तुला खूप मान देतो. त्याचा आत्मा तुझ्यामध्ये बसतो. दादा तुझ्यासाठी काहीही करेल, पण त्याच्या विरुद्ध शेखर दादा आहे. तो फक्त कोणा एकासाठी पूर्ण परिवाराला कधीच सोडून देणार नाही. मग त्या जागी तू असू देत किंवा अनिता वहिनी असू देत. आई, हे घर तुझे आहे आणि ह्या घरामध्ये जेवढी माणसे आहेत ती सर्व तुझीच आहेत. मग तूच आपल्या माणसांना स्वतःपासून दूर का केली आहेस? तेव्हा माधुरीताई अचानक उठल्या आणि बाहेर गेल्या. तेव्हा वैशाली मागून म्हणाली, आई, मला माहिती आहे तू माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढशील आणि आजपासून मलाही परके समजशील. या गोष्टीला आज 3 दिवस झाले होते. दोघी मायलेकीच्या मध्ये याबद्दल पुन्हा काही बोलणे झाले नाही. माधुरीताई एकदम गप्प झाल्या होत्या. 2 दिवसांनी वैशाली तिच्या सासरी जाणार होती. नणंदेची जाण्याची तयारी चालू होती. तिला जाताना सोबत नेण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते, ज्याचा सुगंध घरभर पसरला होता. माधुरीताई आपल्या खोलीमध्ये विचार करत बसल्या होत्या. तेवढ्यात तिथे विक्रांत आला आणि म्हणाला, आई, तू परवा पुण्याला जात आहेस. तिकडे खूप थंडी असेल. तुझ्यासाठी गरम कपडे आणले आहेत. बॅगमध्ये ठेव. माधुरीताई काहीच बोलल्या नाहीत. आई काहीही बोलली नाही म्हटल्यावर विक्रांत तिथून निघून गेला. पूर्ण दिवस कसा गेला समजलेच नाही. रात्री जेव्हा सर्वजण एकत्र जेवण करण्यासाठी बसले होते तेव्हा शेखर म्हणाला, आई, तू तुझे सामान पॅक केलेस की सामान पॅक करायला मी मदत करू? तिकडे गेल्यानंतर तू तुझी काळजी घे, नाहीतर आजारी पडशील. आणि आता जा, लवकर झोप. तुला सकाळी लवकर उठायचे आहे. आणि हो, आठवड्यातून 2दा फोन नक्की कर, नाहीतर आम्हाला काळजी वाटेल. पण तेवढ्यात माधुरीताई म्हणाल्या, मी कुठेही जाणार नाही. मी माझ्या मुले, सुना आणि नातवंडांना सोडून कधीच कुठेही जाणार नाही. असे बोलून त्यांनी सर्वांना चकित केले. वैशाली लगेच म्हणाली, मला ठाऊक होते. आई, तू असेच करणार, पुन्हा तेच, प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ काढणार. त्या म्हणाल्या, बाळा, असे काही नाही. तू बोललीस आणि मला माझी चूक समजली. वैशाली, माणूस जेव्हा झाडावर उलटा लटकवला जातो तेव्हा त्याला पूर्ण जग उलटे दिसते. बदल आपल्या आत होत असतो, पण आपल्याला आजूबाजूला असणारे लोक बदलल्यासारखे वाटतात. असेच काहीसे माझ्या बाबतीत झाले आहे. त्यांनी स्वाती आणि अनिताची माफी मागितली आणि म्हणाल्या, खरे तर मी नशीबवान आहे. आजच्या ह्या कलियुगात मला तुमच्यासारख्या समजूतदार सुना मिळाल्या आहेत. विक्रांत आणि शेखरला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी वैशाली तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा माधुरीताई तिला म्हणाल्या, मला तर असे वाटते की हे पहिल्यांदाच घडत असेल की नेहमी आई मुलीला सासरी जाताना सासू सासऱ्यांशी कसे वागायचे हे शिकवते. पण आज मला माझ्या मुलीमुळे समजले की आईने सासू म्हणून आपल्या सुनांसोबत कसे वागावे. त्या पुढे म्हणाल्या, खरंच माझ्या इतकी नशीबवान कोणीच नाही ज्यांना माझ्या मुलांप्रमाणे समजूतदार मुले आणि सुना आहेत. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.